आडीला कॉल करा. राम राम म्हणून तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आज आपण चालूत गडावरती. आपली बॅग वगैरे सगळं पाठीवरती आहे, एक हातामध्ये पण आहे. तर आपल्याला एस टी म्हणजे दुपारी लागेल 3-3:30ला. तर आपण तिथून गडावरती जाणार. तरी पण आपला एक पेपर राहिलेला आहे. तसं आपल्याला दिंडीत जायचं आहे. दिंडीतून वापस माघारी यावं लागेल तो पेपर देण्यासाठी. या रस्त्याने जायचं आहे आपल्याला. चलो, आपण इथं पोहोचलोत. आपण आत्ताच जस्ट एक मिनटं झाला असेल आपण इथं पोहोचलो. बॅग ठेवली खाली, पाठीवरती एक बॅग आहे आणि एस टीचा समोरून वेट केला जातोय. इथं थांबलोय, वाट पाहतोय. इथं सावली पण नाही बसायला. कंडक्टरकडून तिकीट पण घेतलं, माझ्या बाजूलाच आहे तो ड्रायव्हर. आपण आत्ताच एस टीनं उतरलो. बाकी आपल्याला जायचं आहे गडावरती. गडाची कमान इथं पण आहे, पाथळीत पण आहे, आष्टीत पण आहे, भरपूर जागेवरती आहे तशी. बाकी आता आपण चाललो गडावरती. किती छोटी गाडी आहे ती. चला जाऊ आता. आपण तसं खूप पुढं आलोत. आपल्याला मोटरसायकल भेटली होती तशी. नशीब एवढं चांगलं आपलं. उतरल्याबरोबर 5 किलोमीटर तरी पुढं आलोत. तर आता जायचं पाय 5 किलोमीटर. आपण गडावरती पण नाही आलोत, म्हणजे गडावरती आलोत तसं, गडाचे पायथ्याला आलोत. बाकी त्या टँकरमध्ये आपले बॅग वगैरे. आणि आपण आता झाडाला पाणी देतो. श्री संत सद्गुरू नारायण बाबांच्या कृपा आशीर्वादाने, आदिनाथ बाबा यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या या कुशल मार्गदर्शनातून तारकेश्वर गडाचा विकास हा गगनाला भिडलेला आहे. तरी संपूर्ण या उन्हाळ्यामध्ये बाबांनी इतके झाडं लावलेले आहेत, अगदी मोठ्या देवीच्या रस्त्यापर्यंत जवळपास गडापासून 2.5-3 किलोमीटर झाडांची रांग लावलेली आहे. आणि ही सेवा कर्मधर्मसंयोगाने आज माझ्याकडे आली. आज मी टँकरचा चालक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. खरंच माझं सौभाग्य आहे. अगदी सेवा, गायींची सेवा आणि झाडांची सेवा ही एक अलौकिक सेवा आहे. म्हणून मी खरंच माझ्या जीवनाचं परमभाग्य समजतो की मला अशा सत्पुरुषाच्या संगतीचा वास मिळतो. आणखीन यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द नाही आहेत. तर आपण या ठिकाणीच थांबूया. रामकृष्ण हरी. जय भगवान, जय वामन भाऊ, जय तारकेश्वरगड, जय नारायण बाबा, जय आदिनाथ बाबा. बाकी समोर झाड आहे आणि असे पूर्ण म्हणजे ह्या रस्त्याने पूर्ण असे झाडं लावलेले आहेत. बाकी महाराजांनी जसं सांगितलं. बाकी आता आपलं पाणी संपलंय, आता आपण जाऊ गडावरती. पाईप वगैरे लटकवला आता. महाराज रामकृष्ण हरी. आणि महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे इथं झाडं आहेत सगळे. त्या झाडाला सगळीकडे पाणी घातलं तर महाराज चालवत आहेत गाडी, म्हणजे शिकतायत. आपण आलोत घेऊन. मोटरसायकल आणली होती, समोर मोटरसायकल आहे. मोटरसायकल घेऊन आलोत. समोरून ट्रक पण आले. त्या ट्रकमध्ये माझे टँकरमध्ये माझे बॅग वगैरे सगळं साहित्य टँकरमध्ये. हर हर महादेव. आपण बॅग ठेवली तिथं समोर.
अजून थोड्या टायमाने जाऊ वरती. बाकी आपल्याला गाडी लावायची इकडे समोर. हा आलोच महाराज घेऊन. तर आत्ता सध्या लाईट नाही पण आपण लाईटीचे बटणं वगैरे टाकतो सध्या. कढी भाकर खाली एकच नंबर होता. लाईटीचे बटणं टाकून ठेवले. आपण गोशाळेत आलतो लाईट चालू करायला. लाईट नव्हती इथं. बाकी आतमध्ये नाही वाटतं. बाकी आहे बाहेर लाईट. तिथं गुरखे राहतो. 1-2 गुरखे राहतात तिथं. बाकी ही वरची डिम आहे. लाईट आता फुल लागली. आता काही चिंता नाही इथं. हे झटका चालू केलेलं आहे. झटका मशीन पण लावलेलं इथं. लावून घ्यायचं. पण रूममध्ये आलोत आता 7:30 वाजले सध्या. 7:30-8 वाजलेत. 8 हा. आपण बॅग वगैरे ठेवली. नाही तर तिथं बाकडावरतीच होती बॅग तशी. हातपाय वगैरे धुतले आता. तर तिथं बॅग वगैरे ठेवली आपण. आणि आत्ता आपण चाललो खाली. मगाशी जेवलो. एवढी भूक नाही तरी पण पाहू जेवलो तर जाऊ आता खाली. ज्ञानेश्वर निवास. आपण जेवायला चाललोत. तरी गणू महाराजांनी बोलवलं आपल्याला. म्हणजे जेवायलाच बोलवलंय. काय आणायचं कमेंट केली. तर आपण जेवलो तिथं. जेवण वगैरे केलं आणि तसं भरपूर टाईम आपण खाली होतो. फक्त त्याचा व्हिडिओ नाही काढला. बाबा इथे बाबांसोबत थोडंसं बोललो. म्हणजे आता आपण आलो झोपायला इथे. म्हणजे आता चार्जिंग वगैरे लावून फोन चार्जिंग म्हणजे एडिटिंग वगैरे करायचं मग लावायचं चार्जिंगला. बाकी हे आपले बॅग. आणि आता आपण झोपून उद्या एकादशी. तर भेटू तुम्हाला उद्याच्या नवीन ब्लॉगवरती. जय शंभू. जय श्रीराम.